हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं महालेज अकॅडमी मध्ये। तर बाळांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की ज्यावेळी 10वी पास आउट केल्यानंतर जेव्हा विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो आणि कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर, मग तो कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी असू देत, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, मेकॅनिकल असेल, प्रोडक्शन असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी जरी असला तरी फर्स्ट इयर आणि फर्स्ट सेमिस्टरला सर्व ब्रांचेसला सर्व सब्जेक्ट हे सारखे असतात, कॉमन सब्जेक्ट असतात। ओके, तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण हेच समजून घेणार आहोत मुलांनो की नेमके ते लेक्चर नेमके ते सब्जेक्ट्स कोणते आणि कोणत्या सब्जेक्टला की अकॉर्डिंग टू केस स्कीम MSBT मध्ये कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, कोणता सब्जेक्ट किती महत्वाचा आहे, ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। आता लक्षात ठेवा की जसं इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे इंजिनिअरिंग साठी तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे, ठीक आहे, पुणे विद्यापीठ आहे इंजिनिअरिंगच्या डिग्री करता। तसं डिप्लोमासाठी तुम्हाला मुंबई विद्यापीठ आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, ठीक आहे। तर त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये MSBT म्हणतो। ओके, तर त्यानंतर बाळांनो पाहूयात अकॉर्डिंग टू MSBT, अकॉर्डिंग टू केस स्कीम तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आहे आणि कोणकोणत्या सब्जेक्टला कितीचं वेटेज आहे। चला मग बाळांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बाळांनो, या ठिकाणी फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर या ठिकाणी मेन्शन केलेलं दिसतंय। फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर, हे फर्स्ट सेमिस्टरला जे सब्जेक्ट असतात ते सर्व ब्रांचेसला सारखे असतात, कॉमन सब्जेक्ट असतात सर्व ब्रांचेसला। ओके, तर बघा बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला एक टेबलचा फॉर्मॅट दिसतोय। टेबल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये सिरियल नंबर आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये सब्जेक्टचे नाव आहेत, सब्जेक्ट नेम्स आहेत, या ठिकाणी सब्जेक्टचा ऍब्रिव्हिएशन कोड आहे, मीन्स त्या सब्जेक्टला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात ते या ठिकाणी आहे। त्यानंतर या ठिकाणी बाळांनो कोर्स कोड म्हणजे सब्जेक्टसाठी कोड असतो, कुठल्याही इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या सब्जेक्टला एक स्पेसिफिक कोड असतो, त्याला सब्जेक्ट कोड म्हणतात, याला कोर्स कोड असंही म्हणतात, कारण सब्जेक्टलाच दुसऱ्या शब्दामध्ये कोर्स म्हणतात। त्यानंतर बाळांनो या ठिकाणी लर्निंग स्कीम आहे की तुम्हाला तो सब्जेक्ट किती तासांमध्ये किती प्रॅक्टिकल मध्ये शिकवला जाणार आहे, त्याला लर्निंग स्कीम म्हणतात। या ठिकाणी त्या सब्जेक्टचे क्रेडिट्स आहेत, क्रेडिट्स म्हणजे त्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी पेपर ड्युरेशन आहे, पेपर ड्युरेशन, इथे थिअरी असेसमेंट आहे, इथे प्रॅक्टिकल असेसमेंट आहे। या ठिकाणी लर्निंग असेसमेंट म्हणजे तुमच्या अटेंडन्सच्या रेकॉर्ड नुसार दिले जाणारे मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्स किती त्या सब्जेक्टला या ठिकाणी लास्ट कॉलम मध्ये दिलेले। चला एक एक सब्जेक्ट साठी ते समजून घेऊयात। पहिला सब्जेक्ट आहे बाळांनो, डिप्लोमाला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिला इम्पॉर्टंट सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स। या बेसिक मॅथमॅटिक्सला ऍब्रिव्हिएशन कोड म्हणजे शॉर्टकट फॉर्म आहे BMS। BMS मीन्स बेसिक मॅथमॅटिक्स। बरं, या सब्जेक्टचा कोड आहे 311302, हा या सब्जेक्टचा कोड आहे। त्यानंतर बाळांनो या सब्जेक्टला क्रेडिट्स आहेत 4। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या कुठल्याही सब्जेक्ट पेक्षा मॅथमॅटिक्सला जास्त इम्पॉर्टन्स आहे, म्हणून त्याचे क्रेडिट जास्त आहेत, 4 क्रेडिट्स आहेत। आता जसं तुम्ही 10th ला एक्झाम देत होतात की 20 मार्कची ओरल एक्झामिनेशन होती, 80 मार्कची रिटर्न एक्झाम होती 10वी पर्यंत, 20 मार्कांची तोंडी परीक्षा, 80 मार्कांची लेखी परीक्षा, तसं इथे पण आहे, पण या ठिकाणी थोडासा पॅटर्न बदलतो। म्हणजे तुम्हाला 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट द्यायच्यात, 2 युनिट टेस्ट होतील एका सेमिस्टर मध्ये आणि 2 युनिट टेस्ट मॅथमॅटिक्स साठी होणार, 2 युनिट टेस्ट असणारे 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट आणि त्या 2 युनिट टेस्टचा अवरेज काढला जाईल, 2 युनिट टेस्टच्या मार्कांचा अवरेज काढला जाईल आणि तो आउट ऑफ 30 मार्कशीटवर प्रिंट होऊन येईल। त्यानंतर 70 मार्कांची फायनल एक्झामिनेशन असणार आहे, 70 मार्कची 3 तासांची 70 मार्कांची 3 तासांची फायनल एक्झामिनेशन असणार आहे आणि 70 पैकी जितके पडतील तितके आणि 30 आउट ऑफ जितके असतील तुमचा अवरेज तितका, असं 70 आणि 30 100 मार्कांचा पेपर आहे तुम्हाला। दोन्ही पेपर रिटर्नच आहेत, फक्त 30 मार्क्स हे युनिट टेस्ट साठी आहे, 70 मार्क्स हे फायनल रिटर्न एक्झाम साठी, लेखी परीक्षेसाठी आहे, असे टोटल 100 मार्क्स आहेत।
आता 10th पर्यंत तुम्हाला पासिंग मार्क होते 35 मार्क्स. आता इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा मध्ये मिनिमम पासिंग मार्क आहेत 100 आउट ऑफ 40. म्हणजे 100 पैकी कमीत कमी 40 मार्क तुम्हाला पडलेले पाहिजेत, म्हणजे तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये पास होणार, तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये पुढे जाणार. ओके, 100 आउट ऑफ मिनिमम 40 मार्क्स हे पासिंग मार्क्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिक्स साठी कुठलंच प्रॅक्टिकल नाही. 25 मार्कचं लर्निंग असेसमेंट आहे, मीन्स अटेंडन्स रेकॉर्ड पाहिला जाईल आणि अटेंडन्स नुसार तुम्हाला 25 पैकी मार्क दिले जातील. त्याला तुम्हाला मिनिमम 10 मार्क्स तरी पाहिजे पासिंगला. ओके, मग 25 मार्क्स हे तुमच्या अटेंडन्सला आहे. मॅथमॅटिक्सचे ट्युटोरियल असतात ते त्या ठिकाणी असतील. मग टोटल किती मार्कांचा सब्जेक्ट झाला? 100 मार्क्स आणि 25 मार्क्स, असा 125 मार्कचा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा मुलांनो, 10th पर्यंतचं मॅथमॅटिक्स हे फक्त बेसिक होतं. आता त्यापुढे जाऊन डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, स्टॅटिस्टिक्स, मॅट्रायसेस, लॉगॅरिथम हे तुमचे मॅथमॅटिक्सचे चॅप्टर आहेत. 10th पर्यंतचं नॉलेज, 10वी पर्यंतचं नॉलेज हे फक्त तुम्हाला बेसिक होतं. आता इथून पुढे तुम्हाला वेगळ्याच पद्धतीचे चॅप्टर्स आहेत. त्यामुळे मॅथमॅटिक्स हा सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट ठरतो आणि मॅथमॅटिक्सचा सिलेबसही खूप जास्त आहे, म्हणूनच याला क्रेडिट जास्त आहे. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे अगदी इंग्लिश. ओके, इंग्लिशचा ॲब्रिव्हिएशन कोड म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे ENG, त्याला आपण म्हणतो इंग्लिश. त्याचा सब्जेक्ट कोड आहे बाळांनो 311303, 311303. याचं जे क्रेडिट्स आहेत ते आहेत 3. मॅथमॅटिक्स पेक्षा याला इम्पॉर्टन्स कमी, पण बाकीच्या सब्जेक्टच्या तुलनेत याला सुद्धा इम्पॉर्टन्स जास्त आहे. याला 3 क्रेडिट्स आहेत. याला सुद्धा 70चा पॅटर्न आहे बाळांनो. 30 मार्कांच्या 2 युनिट टेस्ट होणार, त्याचा अवरेज इथं येणार मार्कशीटवर. 70 मार्कची एक फायनल रिटर्न एक्झाम होणार आहे. त्यासाठी पेपर ड्युरेशन दिलेला आहे 3 तासांचा. ओके, आता असे टोटल 100 मार्कची एक्झाम असणार आहे इंग्लिशसाठी. 30 मार्कांची युनिट टेस्ट, 2 युनिट टेस्ट 30 मार्कांच्या, 70 मार्कची एक फायनल एक्झाम. आउट ऑफ 100 याला सुद्धा 40 मार्क्स हे पासिंग मार्क्स आहेत. कमीत कमी 100 पैकी 40 मार्क पाहिजे. म्हणजे 30 आणि 70 यांच्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क पडले त्यांची ऍडिशन कमीत कमी 40 पाहिजे पासिंग करण्याकरता. हा सुद्धा सब्जेक्ट खूप लोकांचा बॅक राहतो बाळांनो, कारण भरपूर मुलं हे खेडेगावातून आलेले असतात, थोडे गावाकडच्या साईडकडून आलेले असतात आणि कदाचित सर्वांचाच नाही परंतु काही विद्यार्थ्यांचा इंग्लिश थोडासा कच्चा असतो. परंतु घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये बाळांनो. ओके, त्यानंतर इथे 100 आउट ऑफ मिनिमम 45 मार्क्स आहे. 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, म्हणजे 25 मार्कचं मॅन्युअल असणार आहे आणि ते मॅन्युअल सबमिशनला तुम्हाला 25 मार्क्स असणार आहेत. आउट ऑफ 10 मार्क पाडणं कंपल्सरी आहे. त्यानंतर 25 मार्कचं तुमचं लर्निंग असेसमेंट आहे. 25 मार्क तुमच्या अटेंडन्सला आहे, इंग्लिश लेक्चरच्या अटेंडन्सला. असे टोटल 100 + 25 + 25 150 मार्कचा सब्जेक्ट आहे इंग्लिश. त्यानंतर बाळांनो तिसरा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि थोडासा जास्त सिलेबस असलेला सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्सचे 2 पार्ट पडतात, फिजिक्स आणि केमिस्ट्री. एक फिजिक्स आणि एक केमिस्ट्री असे 2 पार्ट पडतात. ठीक आहे, याला शॉर्टकट कोड आहे, ॲब्रिव्हिएशन कोड आहे BSc. बर, याचा जो सब्जेक्ट कोड आहे 311305, 311305 हा सब्जेक्ट कोड आहे. ओके, बर, याला क्रेडिट्स आहेत 5. म्हणजे या सब्जेक्टला जास्त इंटरनल मार्क्स आहेत, सगळ्यात जास्त इंटरनल मार्क बेसिक सायन्सला आहे, म्हणूनच याचा इम्पॉर्टन्स जास्त आहे. याला 5 क्रेडिट्स आहेत. लक्षात ठेवा, याला पण 70-30चा पॅटर्न आहे, पण 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट या रिटर्न असणार आहे. लिहायच्या 2 युनिट टेस्ट हे रिटर्न आहे. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट, 70 मार्कची एक फायनल एक्झामिनेशन होणार. पण या फायनल एक्झामिनेशनला तुम्हाला फक्त 1.5 तासांचा कालावधी आहे. पेपर ड्युरेशन 1 hour 30 minutes, 1.5 तासांचा कालावधी. आणि ही 70 मार्कांची एक्झाम रिटर्न एक्झाम नाही, ती ऑनलाईन एक्झामिनेशन आहे. पण ऑनलाईन एक्झामिनेशन असली तरी भरपूर जणांचा हा सब्जेक्ट बॅकला राहतो, पाठीमागे राहतो. या सब्जेक्टमध्ये खूप जास्त लोक नापास होतात, परंतु काळजी करण्याचं काही कारण नाही बाळांनो. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथे 70 मार्क्स 70-30 असे आउट ऑफ 100 कमीत कमी 40 मार्क्स पाडणं गरजेचं आहे. मिनिमम पासिंग मार्क्स हे 40 मार्क्स आहेत बेसिक सायन्सला.
त्यानंतर बाळांनो 25 मार्कचं प्रॅक्टिकल ओरल आहे. फिजिक्सला 25 मार्कची प्रॅक्टिकल ओरल आहे केमिस्ट्रीला. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल वेगवेगळे होणार, त्यांचं सबमिशन वेगवेगळं असणार. फिजिक्सच्या सबमिशन मीन्स मॅन्युअल कम्प्लिशन करायचं, असाइनमेंट कंप्लीट करायचे आणि ते सबमिट करायचं. त्याला फिजिक्सला 25 मार्क्स आहेत, केमिस्ट्रीला 25 मार्क्स आहेत. आणि त्याचे जे लेक्चर आहेत त्याच्या अटेंडन्सला 25 मार्क्स आहेत. असा हा सब्जेक्ट टोटल 250 मार्क्सचा आहे. बेसिक सायन्स. तर बेसिक सायन्सला किती मार्क्स आहेत पाहून घ्या. 100 + 25 + 25 150. अगेन 25 + 25 200. अगेन 25 + 25 250. बेसिक सायन्स सगळ्यात जास्त मार्कांचा सब्जेक्ट आहे. 250 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे. ओके, ऑनलाईन एक्झामिनेशन असली तरी हा खूप महत्वाचा सब्जेक्ट ठरवला जातो. त्यानंतर बाळांनो तिसरा सब्जेक्ट आहे फंडामेंटल्स ऑफ ICT. यामध्ये तुम्हाला जर तुमचं MSCIT झालेलं असेल, MSCIT, तर तुम्हाला या सब्जेक्टला एक्झाम्शन भेटतं. याच्यात कम्प्युटरचं बेसिक नॉलेज शिकवलं जातं. याचा शॉर्टकट फॉर्म आहे ICT. याचा सब्जेक्ट कोड आहे 311001. याचे क्रेडिट्स तुम्ही पाहू शकता, फक्त 2 क्रेडिट्स आहेत. याला कुठलीही युनिट टेस्ट नाही, याला कुठलीही फायनल एक्झामिनेशन नाही, पण याला सबमिशन आहे 25 मार्कचं. 25 मार्कचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल आहे. म्हणजे 25 मार्क हे ओरलला आहेत, प्रॅक्टिकल ओरलला. त्यानंतर 25 मार्क्स हे मॅन्युअल कम्प्लिशनला आहे. 25 मार्क्स त्याच्या लेक्चरच्या अटेंडन्सला आहे. असा 25 + 25 + 25 75 मार्कचा सब्जेक्ट आहे ICT. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे योगा अँड मेडिटेशन. योगा अँड मेडिटेशनचा शॉर्टकट फॉर्म आहे YAM. मुंबई विद्यापीठाने मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य लक्षात घेऊन, फिजिकल हेल्थ लक्षात घेऊन हा सब्जेक्ट आत्ताच नवीन केस स्कीम मध्ये ऍड झालेला आहे, योगा अँड मेडिटेशन. या सब्जेक्टचा कोड आहे 311003. या सब्जेक्टचे क्रेडिट्स फक्त 1 क्रेडिट आहे या सब्जेक्टला, फक्त 1. याला युनिट टेस्ट नाही, फायनल एक्झामिनेशन नाही, याला फक्त प्रॅक्टिकल ओरल आहे. प्रॅक्टिकल ओरल मीन्स थोडंसं सबमिशन असतं आणि 2-3 क्वेश्चन विचारले जातात. आणि याच्या अटेंडन्सला मार्क आहेत. योगा करण्यासाठी सकाळी 8 वाजता तुम्हाला कॉलेजला जावंच लागतं. असे 25 + 25 50 मार्कचा सब्जेक्ट आहे योगा अँड मेडिटेशन. त्यानंतर बाळांनो 6वा सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. हा जो सब्जेक्ट आहे हा सर्व ब्रांचेसला कॉमन आहे, सर्व ब्रांचेसला सब्जेक्ट आहे. सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, प्रोडक्शन, सर्व ब्रांचेसला आहे ग्राफिक्स. शॉर्ट फॉर्म आहे बाळांनो त्याचा EGR. याचा सब्जेक्ट कोड आहे 311006. हा सब्जेक्ट सुद्धा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. याला क्रेडिट्स आहेत 3. याला किती क्रेडिट्स आहे बाळांनो? 3 क्रेडिट्स आहेत. याला बरं का बाळांनो, याला युनिट टेस्ट नाही, फायनल एक्झामिनेशन नाही, पण तरी सुद्धा इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट महत्वाचा आहे, कारण यात सगळं इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं बेसिक नॉलेज येतं. आणि याला 100 मार्कांची फायनल एक्झामिनेशन होणार, पण ती विद्यापीठ लेवलला नाही तर कॉलेज लेवलला. म्हणजे कॉलेजमध्ये जो सब्जेक्ट टीचर तुम्हाला हा सब्जेक्ट शिकवतोय तोच इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा पेपर सेट करणार, तोच तुम्हाला त्याचे मार्क्स देणार आणि तेच मार्क तुम्हाला फायनल एक्झामिनेशन म्हणजे मार्कशीटवर, फायनल मार्कशीटवर येणार. म्हणून हा सब्जेक्ट सुद्धा पास करणं गरजेचं आहे. याला सुद्धा सब्जेक्ट टीचर बॅकला ठेवतात. या सब्जेक्ट मध्ये सुद्धा सब्जेक्ट टीचर त्या विद्यार्थ्याला नापास करू शकतो. म्हणून याची अटेंडन्स गरजेची, नॉलेज गरजेचं. हा सब्जेक्ट मध्ये प्रॅक्टिकल ओरल आहे 50 मार्कांची आणि सबमिशन आहे 50 मार्कांचं. स्केचबुक असणार आहे बाळांनो, काही शीट्स असणार आहे मोठे मोठे. तर असा 50 + 50 100 मार्कचा सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. नेक्स्ट सब्जेक्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग वर्कशॉप्स किंवा इंजिनिअरिंग वर्कशॉप. हा वर्कशॉप सब्जेक्ट सुद्धा सर्व ब्रांचेसला कॉमन आहे. याचा शॉर्टकट फॉर्म आहे CW. 311010 हा त्या सब्जेक्टचा कोड आहे. आणि याला क्रेडिट्स आहेत फक्त 2 क्रेडिट्स आहेत फक्त. याला युनिट टेस्ट नाही, फायनल एक्झामिनेशन नाही, पण हो याला मॅन्युअल सबमिशन आहे. याला तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, मग प्रॅक्टिकल ओरल आहे 50 मार्कची आणि 50 मार्कांचं मॅन्युअल सबमिशन आहे. असा 100 मार्कचा सब्जेक्ट आहे वर्कशॉप. ओके बाळांनो, असे 7 सब्जेक्ट आहेत आणि या 7 सब्जेक्टचे टोटल मार्क्स आहेत 850 मार्क्स. म्हणून पहिलं सेमिस्टर पडतं बाळांनो टोटल 850 मार्कांचं पहिलं सेमिस्टर. आता प्रश्न येतो बाळांनो की आपले जे इंजिनिअरिंगचे क्लासेस आहेत
आपल्या महालेज अकॅडमीमध्ये डिप्लोमाचे जे आपले क्लासेस आहेत त्यामध्ये आपण कोणकोणते सब्जेक्ट घेतो, तर आपण बेसिक मॅथमॅटिक्सचा क्लास घेतो बाळांनो, बेसिक मॅथमॅटिक्सचे क्लासेस घेतो, इंग्लिशचे क्लासेस घेतो जे भरपूर विद्यार्थ्यांना गरजेला पडतात, बेसिक सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचे क्लासेस आपण घेतो आणि आपण क्लासेस घेतो बाळांनो ग्राफिक्सचे. असे 5 विषयांचे आपण क्लासेस घेतो फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर करता. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत. मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे, बेसिक सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आहे आणि ग्राफिक्स आहे. बरं, यामध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट ज्याचा सिलेबस फार मोठा आहे तो आहे बाळांनो मॅथमॅटिक्स. म्हणून आपण फर्स्टली त्याचेच क्लासेस स्टार्ट करणार आहोत मॅथमॅटिक्सचे. त्यानंतर आपण इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्रीचे पण क्लासेस आणि ग्राफिक्सचे क्लासेस हळूहळू सुरू करणार आहोत. फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर करता सगळ्यात जास्त जो डिसएडव्हान्टेज आहे, जो सगळ्यात जास्त तोटा आहे तो कुठे होतो माहितीये, की तुमची जी ऍडमिशन प्रोसेस आहे फर्स्ट इयरची ती फार लेंदी आहे. 2 ते 3 महिने ऍडमिशन प्रोसेस चालते, त्यामुळे ते सेमिस्टर खूप छोटं होतं. जवळपास तुमचं सेमिस्टर चालू होईल 1 सप्टेंबरला, मग सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या एंडिंगला लगेच एक्झाम असते. म्हणजे हे सेमिस्टर पहिलं सेमिस्टर तुम्हाला 2 ते 3 महिन्यातच कंप्लीट करायचंय. ऍक्च्युली प्रत्येक सेमिस्टर 6 महिन्यांचं हवं, पण तुम्हाला 3च महिने मिळतात प्रिपरेशन करायला. त्यासाठी तुम्हाला क्लासेसची गरज पडते बाळांनो. आणि कॉलेजलाही खूप छान शिकवतात, काहीच डाऊट नाही, पण कॉलेजच्या टीचरला सुद्धा वेळ फार कमी मिळतो. त्यासाठी तुम्ही नक्कीच क्लासेस जॉईन केले पाहिजे बाळांनो. तर आपल्या क्लासेसमध्ये या संपूर्ण सब्जेक्टचे क्लास घेतले जातात. नेक्स्ट लेक्चर पासून बाळांनो आपण क्लासेस स्टार्ट करणार आहोत बेसिक मॅथमॅटिक्स साठी. तर तुम्हाला उद्या याच युट्यूब चॅनलवर नेक्स्ट लेक्चरचे सुद्धा रेकॉर्डिंग मिळतील. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा लेक्चर होतील तेव्हा तुम्ही ते ऑनलाईन ऑफलाईन पाहू शकाल. ओके स्टुडंट्स, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.